अहेरी टाइम्स खेड्यातील बातमी शहरापर्यंत. अहेरी शहराच्या भविष्यातील सर्वांगीण विकासासाठी मुख्याधिकारी गणेश शहाणे यांच्या पुढाकाराने अहेरी नगरपंचायतकडून अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले असून त्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शहरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी पाणीपुरवठा योजनेचा सविस्तर DPR तयार करून तो तांत्रिक मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. तसेच भूमिगत गटार आणि भूमिगत वीज योजनेचेही DPR तयार करण्यात आले असून संबंधित विभागांकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आले आहेत. शहराच्या सौंदर्यवर्धनासाठी मामा तलाव सुशोभीकरण, रॉक्स गार्डन, आदिवासी सांस्कृतिक उद्यान यांसारखे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. यासोबतच नगरपंचायत इमारत व शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणीचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी शहरात 4 सार्वजनिक शौचालये उभारण्याचा प्रस्ताव असून प्रत्येक ESR ठिकाणी 8 कर्मचारी निवासस्थाने उभारण्याची योजना आहे. तसेच शहरात ऑटो सेवा सुरू करण्याचा आणि सर्व नागरिकांना ₹10 पिण्याच्या पाण्याचा जार उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. क्रीडा व शैक्षणिक सुविधा वाढवण्यासाठी इंडोर स्टेडियम आणि मॉडेल अंगणवाडी उभारणीचे DPR तयार करण्यात आले आहेत. याशिवाय 402 जमिनीचे पट्टे देण्याचा प्रस्ताव असून विविध ठिकाणी पायाभूत सुविधा वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. घनकचरा व्यवस्थापन, स्मशानभूमी विकास तसेच वनहक्क कायदा FRA 3/2 अंतर्गत वन विभागाकडे जमीन मागणी यांसारखे महत्त्वाचे प्रस्तावही पुढे आले आहेत. या सर्व प्रस्तावित प्रकल्पांच्या अंमलबजावणीमुळे अहेरी शहरात पायाभूत सुविधा, पर्यावरण संवर्धन, नागरिकांच्या सोयीसुविधा आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र सध्या स्थितीमध्ये मुख्याधिकारी गणेश शहाणे यांच्या बदलीनंतर सदरील कामे थंड बस्त्यात जाणार का, असा सवाल नागरिकांमध्ये व्यक्त केला जात आहे. सदरील कामे अहेरी नगरात झाल्यास नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठी मदत होणार आहे. त्यामुळे नगरपंचायत अहेरीकरिता येणारे नवीन मुख्याधिकारी प्रस्तावित करण्यात आलेल्या कामांचे पाठपुरावा करून पूर्णतेस नेणार का, असाही सवाल आता उपस्थित केला जात आहे.